Hello students, welcome here to Bhinde Education Science and Mathematics Tutorials. आपण घेतो आहे थर्ड लेसन लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. यामध्ये आपण आज शिकणार आहोत ट्विन्स, व्हॉट आर ट्विन्स, टाइप्स ऑफ ट्विन्स अँड देन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ओके, पुढे जाऊया. तर आता आपण शिकूया ट्विन्स. तर ट्विन्स म्हणजे काय स्टुडंट्स, तर तुम्हाला हे माहिती आहे की एकाच वेळी ज्यावेळेला दोन बाळ जन्माला येतात तेव्हा आपण त्यांना ट्विन्स म्हणतो. मग ते कशामुळे होतात, तर टू एम्ब्रियोज डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युट्रस. एकाच युट्रसमध्ये ज्यावेळेला दोन एम्ब्रियो डेव्हलप होतात, एकाच वेळी एकाच युट्रसमध्ये दोन एम्ब्रियो डेव्हलप होतात. हे बघा इथे दाखवलेले आहेत तुम्हाला. हे दिस इज युट्रस आणि या युट्रसच्या आतमध्ये दोन एम्ब्रियो वेगळे वेगळे डेव्हलप होताना तुम्हाला दाखवलेले आहेत. तर टू एम्ब्रियोज डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युट्रस अँड दस टू ऑफस्प्रिंग्स आर डिलिव्हर्ड सायमल्टेनियसली. त्यामुळे एकाच वेळी दोन बाळ जन्माला येतात. सच ऑफस्प्रिंग्स आर कॉल्ड एज ट्विन्स. अशा बाळांना आपण ट्विन्स म्हणतो. मेनी कपल्स हॅव ट्विन्स. देर आर टू मेन टाइप्स ऑफ ट्विन्स, दॅट इज मोनोझायगोटिक ट्विन्स अँड डायझायगोटिक ट्विन्स. ट्विन्सचे दोन प्रकार मानले जातात, एक मोनोझायगोटिक ट्विन्स अँड सेकंड वन इज डायझायगोटिक ट्विन्स. मग मोनोझायगोटिक ट्विन्स म्हणजे काय, तर हे बघा इथे दाखवलेलं आहे की हा एकच झायगोट आहे तयार झालेला. स्पर्म आणि एग पासून एक झायगोट तयार झाला आणि हा जो तयार झालेला झायगोट आहे या झायगोट पासून नंतर त्याचेच दोन तुकडे झाले, म्हणजे त्याचे दोन पीस मध्ये ते दोन पीस झाले त्याचे आणि दोन्ही पीस सेपरेटली डेव्हलप व्हायला लागले. अशा वेळेला त्यांना आपण आयडेंटिकल किंवा मोनोझायगोटिक ट्विन्स असं म्हणतो, कारण ते एकाच झायगोट पासून तयार झालेले असतात. पण कधी कधी काय होतं की दोन मेल गमेट्स हे दोन ओसाइटला फर्टिलाइज करतात. मग जर ते दोन वेगळ्या वेगळ्या ओसाइटला फर्टिलाइज करत असतील तर अशा वेळेला दोन वेगळे वेगळे बाळ जन्माला येतात आणि ते पूर्णपणे डिफरंट असतात. ते एकाचा दुसऱ्याशी काहीही संबंध नसतो. मग असे जे ट्विन्स असतात त्यांना आपण डायझायगोटिक ट्विन्स असं म्हणतो. ठीक आहे, समजलंय तुम्हाला? चला तर मग पुढे जाऊया. पुढे आता मोनोझायगोटिक ट्विन्स म्हणजे काय हे आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. इथे तुम्हाला दाखवलं आहे बघा या ठिकाणी. हे ओव्हम आहे, त्यानंतर हे स्पर्म आहे. ओव्हम मीन्स ओसाइट आहे, हे ओसाइट आहे, हे स्पर्म आहे. ओसाइट आणि स्पर्म्स ज्या वेळेला एकत्र येतात, फर्टिलायझेशन झालं आणि झायगोट तयार झाला. मग हा एकच झायगोट दोन पार्टमध्ये स्प्लिट अप झाला आणि ज्या वेळेला तो दोन पार्टमध्ये स्प्लिट अप झाला त्यावेळेला दोन बेबी वाढीस लागले. ठीक आहे, इथे बघाल एकच प्लासेंटा दाखवलेला आहे. प्लासेंटा एकच असतो त्यांचा आणि ते एकाच झायगोट पासून तयार झालेले असल्यामुळे दोघही मेल असतात किंवा दोघही फिमेल असतात आणि त्यांचं लुक जे आहे ते टोटली सेम असतं, एकदम सेम, काहीच त्यांच्यामध्ये फरक नसतो. सो दे आर कॉल्ड ॲज आयडेंटिकल ट्विन्स. ठीक आहे, आपण ही माहिती वाचून घेऊया तुमच्या टेक्स्टबुक मधली. मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म फ्रॉम सिंगल एम्ब्रियो. एका एम्ब्रियो पासून हे मोनोझायगोटिक ट्विन्स तयार होतात. ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, दॅट इज विदिन 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन, सेल्स ऑफ दॅट एम्ब्रियो डिवाइड इंटू टू ग्रुप्स. मग हे दोन ग्रुपमध्ये किती दिवसामध्ये डिवाइड होतात स्टुडंट्स, तर हे फक्त 8 दिवसाच्या आत डिवाइड होतात. फर्टिलायझेशन झालं, झायगोट तयार झाला, एम्ब्रियो तयार होत असताना झायगोट पासूनच 8 दिवसाच्या आत जर त्यापासून ते स्प्लिट अप होऊन दोन तयार झाले तर अशा वेळी आपण त्यापासून सेल्स ऑफ दॅट एम्ब्रियो डिवाइड्स इंटू टू ग्रुप्स. किती दिवसामध्ये, तर विदिन 8 days. Those two groups develops as two separate embryos and thus monozygotic twins are formed. मग आता या ठिकाणी हे जे दोन तयार झालेले आहेत हे दोघं वेगळे वेगळे वाढीस लागतात आणि आपण त्यांना मोनोझायगोटिक ट्विन्स असं म्हणतो. सच ट्विन्स आर जिनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू इच अदर. त्यांचे जीन्स अगदी एकसारखे असतात आणि ड्यू टू धिस सच ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर इन देअर अपिअरन्स अँड देअर जेंडर इज ऑल्सो सेम. म्हणजे दोघंही मेल असतात किंवा दोघंही फिमेल असतात, त्यांचं जेंडर सेम असतं, लुक सेम असतं, कारण की त्यांचे सगळे जीन्स सेमच असतात. दॅट इज बोथ विल बी आयदर बॉईज ऑर गर्ल्स. तुम्हाला आता हे समजलं असेल मोनोझायगोटिक ट्विन्स. तर आपण पाहिलं की मोनोझायगोटिक ट्विन्स जे आहे ते विदिन अ वीक तयार होतात. जर विदिन अ वीक झायगोट जो असतो तो झायगोट जर दोन पार्टमध्ये डिवाइड झाला तर मोनोझायगोटिक ट्विन्स तयार होतात आणि ते एकसारखे, दॅट इज आयडेंटिकल ट्विन्स तयार होतात. पण कधी कधी काय होतं की तो डिव्हाइड होत असताना
हे दोन सेपरेट तयार झाले तर आयडेंटिकल ट्विन्स तयार होतात. पण हे होत असताना जर 8 दिवसापेक्षा जास्त कालावधी गेला, 1 वीक पेक्षा जर जास्त कालावधी गेला, तर त्यांचं सेपरेट होणं जे आहे ते इनकम्प्लीट राहून जातं. आणि ते इनकम्प्लीट राहून गेल्यामुळे, ते पूर्णपणे वेगळे न होऊ शकल्यामुळे ते एकाला एक काही पार्ट त्यांच्या बॉडीचा, इथे तुम्हाला दाखवलाय, काही पार्ट त्यांच्या बॉडीचा एकत्र असतो. In case of monozygotic twins, if the embryonic cells are divided into two groups 8 days after the zygotic formation, झायगोट फॉर्म झाल्यानंतर 8 दिवसाच्या पुढे जर त्यांच्यामध्ये एम्ब्रियोनिक सेल डिवाइड झाला, तर अशा वेळी देर इज हाय पॉसिबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंजॉइंट ट्विन्स. कंजॉइंट ट्विन्स म्हणजे एकाला एक जुळलेले ट्विन्स. ठीक आहे, ते त्यांची बॉडी एकमेकांना, बॉडीचा कुठला ना कुठला पार्ट हा एकमेकाला जुळलेला असतो. त्यालाच आपण सायमीस ट्विन्स असं सुद्धा म्हणतात. सायमीस ट्विन्स. Such twins are born with the some part of the body joined to each other. त्यांचा काही पार्ट जो असतो तो एकमेकांना जुळलेला असतो, बॉडी पार्ट. आपण असं पेपरला वगैरे कधीतरी फोटो बघत असतो अशा टाइपचे. सम ऑर्गन्स आर कॉमन इन सच ट्विन्स. तुम्हाला इथे एक फोटो दाखवलेला आहे बघा. हे जे दाखवते मी तुम्हाला सध्या, हे आहे मोनोझायगोटिक ट्विन्स. हे सेपरेट आहेत. आणि जर म्हणजे विदिन 8 डेज जर ते सेपरेट झाले तर ते कम्प्लिटली सेपरेट होतात. आणि जर 8 दिवसापेक्षा जास्त कालावधी त्यांनी सेपरेट व्हायला घेतला, मग मात्र ते पूर्णपणे सेपरेट होऊ शकत नाही. आणि म्हणून असे सायमीज ट्विन्स जन्माला येतात. ठीक आहे, हा पुढे जाऊया. आता बघूया डायझायगोटिक ट्विन्स. डायझायगोटिक ट्विन्स म्हणजे काय, तर इथे बघा, हे दोन एग सेल्स म्हणजे ओसाइट्स, दोन ओसाइट्स दोन स्पर्म्स द्वारा फर्टिलाइज झाले आणि त्यानंतर सेपरेटली दोन झायगोट तयार झाले. आणि दोन सेपरेट तयार झालेले झायगोट जे आहे सेपरेट एम्ब्रियो फॉर्म झाले आणि ते दोन युटरस मध्ये, एकाच युटरस मध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जर त्यांचं इम्प्लांटेशन झालं, तर अशा वेळी मात्र दोन वेगळे वेगळे ट्विन्स जन्माला येतात. हे पूर्णपणे वेगळे असतात आणि ते जिनेटिकली सुद्धा डिफरंट असतात, कारण ते दोन वेगवेगळ्या झायगोट पासून तयार झालेले आहे. सो दे आर जिनेटिकली डिफरंट. आणि ते जिनेटिकली डिफरंट असल्यामुळे त्यांचं जेंडर वेगळं वेगळं राहू शकतं किंवा सिमिलर राहू शकतं. ते दिसायला सारखे नसतात, काही ना काही त्यांच्यामध्ये फरक निश्चितपणे असतो. ओके, दे आर नॉट आयडेंटिकल. Occasionally, two oocytes are released from the ovary of woman, and both the oocytes are fertilized by two separate sperms, and thus two zygotes are formed. दोन oocytes बाहेर पडतात ओव्हरी मधून आणि दोन सेपरेट स्पर्म्स त्यांना फर्टिलाइज करतात. So two embryos are formed from those two zygotes, and both of those embryos are separately implanted in the uterus, and thus dizygotic twins are delivered after complete development. त्यांची पूर्णपणे डेव्हलपमेंट झाल्यानंतर डायझायगोटिक ट्विन्स जन्माला येतात. ते दोघंही पूर्णपणे वेगळे वेगळे असतात. सच ट्विन्स आर जिनेटिकली डिफरंट अँड दे मे बी सेम ऑफ डिफरंट बाय जेंडर. ते जेंडरनुसार सेमही राहू शकतात, म्हणजे दोन्ही बॉईज किंवा दोन्ही गर्ल्स, मे बी 1 बॉय 1 गर्ल, कारण की ते पूर्णपणे वेगळे वेगळे असतात. त्यांच्यामध्ये काहीही सारखेपणा नसतो. ते दोन वेगळे बाळ, पूर्णपणे वेगळे बाळ दोन जन्माला येतात. ठीक आहे, चला पुढचं बघूया. आता आपण शिकूया रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. अ पर्सन स्टेट ऑफ बीइंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस, इट इज कॉल्ड ॲज हेल्थ. हेल्थ म्हणजे काय, तर एखाद्या पर्सनची फिजिकल म्हणजे शारीरिक, मेंटल म्हणजे मानसिक आणि सोशल म्हणजे सामाजिक. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्ट्रॉंगनेस, जे मजबूती असते, एक प्रकारचं ते पक्के असतात मनाने, शरीराने मनाने पक्के असणं, इट इज कॉल्ड ॲज हेल्थ. हेल्थ म्हणजे नुसतं शारीरिक हेल्थ नाही, तर तुमची मानसिक हेल्थ सुद्धा महत्वाची आहे आणि सोशल हेल्थ सुद्धा महत्वाची असते. इन अवर कंट्री देअर सीम्स टू बी लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग टू द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक सोशल कस्टम्स, ट्रेडिशन्स, इलिटरसी, शायनेस एक्सेट्रा. ठीक आहे, आपल्या भारतामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या बाबतीत मात्र थोडं दुर्लक्ष होतं. आणि ते का होतं, तर ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक सोशल कस्टम्स, म्हणजे काही सामाजिक रूढी परंपरा असतात. सामाजिक रूढी म्हणजे सोशल कस्टम्स, आणि ट्रॅडिशन्स म्हणजे परंपरा, आपल्या ज्या परंपरा आहे, आपली जी संस्कृती आहे त्यानुसार. किंवा इलिटरसी म्हणजे
अशिक्षितपणा, शिकलेले नसतात आणि शायनेस किंवा लाज लज्जा यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थकडे लक्ष दिल्या जात नाही. स्पेशली देअर सीम्स टू बी इनडिफरन्स टुवर्ड्स द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ द वुमन. वुमनच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थकडे मात्र अजिबात लक्ष दिल्या जात नाही. ती दवाखान्यात सुद्धा जात नाही तिला काही त्रास असेल तर. आणि कारण की लाज पण वाटत असते आणि त्यानंतर अशिक्षितपणा पण असतो. त्यानंतर काही ट्रेडिशन्स असतात आपले, रूढी परंपरा सुद्धा असतात, त्यानुसार ते सगळं पाळत असतात आणि म्हणून ते दवाखान्यात सुद्धा जात नाही, सांगायला सुद्धा संकोचतात. Occurrence of menstrual cycle is related with the reproductive and overall health of the woman. वुमन मध्ये म्हणजे स्त्रीमध्ये ज्या वेळेला मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते त्यावेळपासून रिप्रोडक्टिव्ह आणि ओव्हरऑल हेल्थकडे लक्ष नीट द्यायला पाहिजे. Nowadays women are working at par with the men. Due to this they have to stay outdoors for whole day. आजकाल सगळ्या पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रिया काम करू लागलेल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतायत आणि त्यामुळे त्यांना पूर्ण दिवसभर घराच्या बाहेर राहावं लागतं. ब्लीडिंग ऑकर्स ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. ड्यू टू दिस प्रायव्हेट ऑर्गन्स नीड टू बी मेंटेन क्लीन फ्रॉम टाइम टू टाइम. मग त्यांना ज्या वेळेला मेन्स्ट्रुअल सायकल सुरू असते त्यांची त्यावेळेला त्यांना दिवसभर ब्लीडिंग होत असतं आणि त्यावेळेला त्यांना थोडंसं मेंटेनन्स क्लीन मेंटेनन्स करणं हे आवश्यक असतं. अदरवाईज प्रॉब्लेम्स रिगार्डिंग टू रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज. रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे प्रॉब्लेम्स त्यांना त्यामुळे क्लीनलीनेस नीट न पाळल्या गेल्यामुळे रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे प्रॉब्लेम्स त्यांना होऊ शकतात. सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग टू रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज इन मेन टू. पुरुषांमध्ये सुद्धा या टाईपचे प्रॉब्लेम्स असतात पण भारतामध्ये ही गोष्ट ओपनली बोलल्या जात नाही. इट इज एसेन्शियल टू मेंटेन द क्लीनलीनेस ऑफ देअर जेनायटल्स. ओके, त्यामुळे क्लीनलीनेस राखणं हे अत्यंत आवश्यक आहे. Among the various sexual diseases, syphilis and gonorrhea occurs on large scale. हे जे दोन नावं दिले आहे तुम्हाला, सिफिलिस आणि गनोरिया, हे दोन सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस मोठ्या प्रमाणामध्ये भारतात दिसून येतात. बोथ द डिसीजेस आर कॉज्ड बाय बॅक्टेरिया. बॅक्टेरियल डिसीजेस आहेत ते. आणि ऑकरन्स ऑफ द कॅनकेअर मीन्स पॅचेस ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी इन्क्लुडिंग जेनायटल्स, देन रॅशेस, पूर्ण बॉडीवरती किंवा काही विशिष्ट पार्ट्सवरती पॅचेस येतात, त्यानंतर रॅशेस येतात, लाल लाल चट्टे उमटतात, फिवर म्हणजे ताप असतो, इन्फ्लमेशन ऑफ द जॉईंट्स, जॉईंट दुखतात, जॉईंट सुजतात, नंतर ॲलोपेसिया म्हणजे अंगाला खाज सुटते. दीज आर द सिम्पटम्स ऑफ सिफिलिस. सिफिलिसचे हे सगळे वर दिलेले सिम्पटम्स सांगितले. त्यानंतर पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, oozing of pus through penis and vagina, inflammation of urinary tract, anus, throat, eyes, etc. These are the symptoms of gonorrhea. गनोरियाचे काही सिम्पटम्स दिलेले आहेत तुम्हाला. पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन. युरिन पास करत असताना पेनफुल म्हणजे दुखतं आणि बर्निंग आग होते. उझिंग ऑफ द पस थ्रू पेनिस अँड वजायना. पस बाहेर येतो पेनिस आणि वजायना मधून. त्यानंतर इन्फ्लमेशन ऑफ युरिनरी ट्रॅक. युरिनरी ट्रॅकवर सूज असते, ॲनसवर सूज असते, थ्रोट, आईज, घसा सुजतो, डोळे सुजतात. दीज आर द सिम्पटम्स ऑफ गनोरिया. वर तुम्हाला 3 ओळींमध्ये सिफिलिसचे सिम्पटम्स दिलेले आहे आणि खालच्या 3 ओळींमध्ये गनोरियाचे सिम्पटम्स दिलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये शेवटी सगळ्यात पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा चार्ट दिलेला आहे. हा जो पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा चार्ट दिलेला आहे यामध्ये 2011 पर्यंतची जनगणना तुम्हाला सांगितलेली आहे. Excessive growth of population within the short duration is called as population explosion. अतिशय कमी कालावधीमध्ये ज्या वेळेला पॉप्युलेशन खूप वाढून जातं त्यावेळेला त्याला आपण पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणतो. You may have realized from the table given beside about fast population growth of the India. We have to face various problems like अनएम्प्लॉयमेंट. मग पॉप्युलेशन वाढल्यामुळे काय काय होऊ शकतं तर अनएम्प्लॉयमेंट, लोकांना काम मिळत नाही. डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न कमी होतं. दरडोई उत्पन्न कशाला म्हणतात तर दरडोई उत्पन्न म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जर ती व्यक्ती 10,000 रुपये महिना कमवत असेल आणि त्या घरामध्ये 2 जण राहत असतील तर दरडोई उत्पन्न 5,000 रुपये झालं. आणि जर त्या व्यक्तीच्या घरामध्ये 4 जण राहत असतील तर दरडोई उत्पन्न 2,500 झालं. ठीक आहे. याला म्हणतात दरडोई उत्पन्न. तर ते जितके माणसं वाढत जातील घरातले तितकं दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम हे कमी कमी होत जात असतं.
अनएम्प्लॉयमेंट, डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम अँड इन्क्रीजिंग लोन. मग त्यासाठी मग सगळ्यांच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज काढावं लागतं. स्ट्रेस ऑन नॅचरल रिसोर्सेस, जे नॅचरल नैसर्गिक जे काही घटक आहेत, पाणी आहे, हवा आहे, झाडं, वनस्पती, या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा ताण येतो. देर इज ओनली वन सोल्युशन फॉर ऑल सच प्रॉब्लेम्स अँड इज द पॉप्युलेशन कंट्रोल. पॉप्युलेशन कंट्रोल करणं हा एकच त्यावरती उपाय आहे. फॅमिली प्लॅनिंग इज एसेन्शियल फॉर अस. इंडियामध्ये फॅमिली प्लॅनिंगचा खूप जास्त उपयोग होईल आणि ते करणं अतिशय आवश्यक आहे. इथे पॉप्युलेशन एक्सप्लोजन कशा पद्धतीने झालाय ते बघा. 1901 मध्ये हा इथे जो नंबर दिलाय 23839632 इतकं पॉप्युलेशन होतं 1901 मध्ये, म्हणजे 1901 साली. तिथून 50 वर्षांनी बघाल 1951 मध्ये 358142161. ओके, इथे 2383, इथे 3581, म्हणजे जवळजवळ या ठिकाणी बघा 23 समोर आहे, इथे 35 आहे. पण तिथून पुढे 50 वर्षांनी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला 102 दिसतात आहे. म्हणजेच काय, तर हे जे पॉप्युलेशन झालेलं आहे, इतकं जे वाढलेलं आहे, इट इज एक्सप्लोजन ऑफ द पॉप्युलेशन. आणि त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स जे आहे इथे तुम्हाला सांगितलेले आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, हे सगळे प्रॉब्लेम्स अराईज होऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण हा लेसन या ठिकाणी संपवलेला आहे. ठीक आहे, सगळं तुम्हाला नीट समजलं असेलच असं मला वाटतंय. जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.